मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड मिल्क फ्रूट ज्यूस। या पद्धतीने एकदा कराल तर तुम्ही नेहमी कराल, एवढा भारी लागतो। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड मिल्क फ्रूट्स ज्यूस। खूप उन्हाळा पडलेला आहे, गरमी तर भरपूर होते, मस्त असं थंडावा आणणारा आपण ज्यूस बनवूया। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे गोकुळ दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे, कोणतंही दूध घेतला तरी चालेल। तर हा 10 मिनिटं एकदम लो फ्लेमवर उकळत ठेवायचा आहे। प्रथम आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे। आता हे दूध घट्ट होईपर्यंत 10 मिनिटं लो फ्लेम ठेवायचे आहे। साखर तुमच्या आवडीनुसार घ्या। आता एका बाउलमध्ये कोमट दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये कस्टर्ड पावडर 2 चमचे घालूया। त्यानंतर व्यवस्थित गुठळ्या न होता आपण मिक्स करून घेऊया। आता हे उकळत्या दुधामध्ये ॲड करायचं आहे, त्यामुळे ज्यूस खूप छान लागतो, एक वेगळी चव येते। उन्हाळ्यामध्ये भरपूर गरम पण होतं आहे, त्यावेळी आपल्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटणार आणि खावंसं वाटणार, तेव्हा एकदाही नक्की ट्राय करा रेसिपी, तुम्हाला खूपच आवडेल आणि तुमच्या मुलांना पण आवडेल। तर आता आपण गॅस बंद करूया। 1 तास आधी एका वाटीमध्ये 2 चमचे छोटे सब्जा भिजत घातला होता, तो आपण यामध्ये ॲड करूया। खूप छान कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। सब्जा ॲड केल्यानंतर आपण दूध थंड करत ठेवूया। थंड होईपर्यंत काही आपल्या आवडीनुसार फळं असतील ते कट करून घेऊ। आता एक इथे सफरचंद घेतलेलं आहे, ते ॲड करूया। नंतर एक केळं घेतलेलं आहे, 2 घेतला तरी काही हरकत नाही, मोठं असेल तर 1 घ्या, छोटे असतील तर 2 घ्या। आणि डाळिंबाचे काही दाणे घेतले आहेत, अर्धी वाटी। आता 7 ते 8 काळी द्राक्ष घेतलेली आहेत, हिरव्या कलरची द्राक्ष घेतला तरी काही हरकत नाही। तर आता हे दूध थंड झालेलं आहे, यामध्ये ॲड करूया। चवीला जबरदस्त असा कस्टर्ड मिल्क फ्रूट्स ज्यूस तयार आहे, एकदा तुम्ही करून पहा। आता हा ज्यूस आपण फ्रीजमध्ये 1 तास ठेवून देऊया। जास्त वेळ ठेवला तरी काही हरकत नाही, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढायचा। तर मंडळी, ही तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार। आवडल्यास लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।